होऊन नाही राहिलं. तुही वाली कोणती नडी पुचून पागल गिगल झालं का वा? आपल्या बायकोला असं बोलतात. अहो सारे धर्म केले, सारे दवाखाने केले, पण काही फायदा नाही झाला. आता मला मुलं बरे नाही होत की ते माझी गलती आहे का? एवढ्या कुटू दमके मारतो तरी काही आराम लागे नाही. तू काय करू बघ, मला काही समजून नाही राहिलं. माझ्या डोळ्याच्या सामोर नुसतं अवतारच येऊन राहिला आता. त्या बहीण मग एखादी कुळा कोंबडी कशी राहते तशी कुळ कोंबडी आहेस तू एक काम कर का? मी स्टॅम्प आणतो. कशाला व? त्याच्यावर सही मारून दे. तुम्ही ना दुसरी बायको करावं. एक काम करा, सही देते सारं देते, पण पहिला माझी नट्टी पिंकू मला जीव घ्या तेव्हा तर दुसरं लग्न करा. तू एवढा जीव घेतो ना ठाण्यामध्ये जातो. एक तर पोलीस आहे तिथे बसून. हो, मला एक सांगा, माझं आई वडील कोणी नाही, माझं कोणी रिश्तेदार नाही. मी कोणाकडे जाणार तुम्हाला सोडून? मला घराबाहेर नको काढू बरं, मी नाही जात. का तुझ्या माईनं नको हो म्हणलं का तुला पोपटे बागते का तुझ्या बापानं म्हणलं? या बहीण माय काय करू मग? मला काहीच समजून नाही राहिलं. मी का म्हणतो मला स्टंप सही देऊन दे. मी दुसरी बायको करतो. अरे तुमच्या साताऱ्यापासून मुगदारी पण जाणार नाही मी सोडून घर. म्हणजे माझी गलती आहे का सांगायला? तर कोणाची गलती आहे? अहो म्हणती मला वाजोटी व आणि या मुलाच्या साठी जी अन झाली लई कष्टी व माझी रायावर राया विचार माझी रायावर राया विचार जीवनाचे कष्ट या मुलाच्या साठी. अहो जीवनाचे कष्ट या मुलाच्या साठी अन म्हणती मला
हा एक काम करतो त्या मायले करू का डॉक्टर खाऊ का होय रे झालं पोट्या नुसता अंगारच वाढला दिमागांना वाढला मग का करू म्हणतात एक काम कर या कुत्रीले 10 वर्ष झाले इथे काही झाला नाही एक आणि होणार बी नाही नाही होणार म्हणल्यावर काय होईल म्हणून या बेल मांजरीले एक काम कर इले घराबाहेर काढ इथला दुसरा लग्न करून देतो तिले होणार आले तू ठोकणी तर नाही सो तुला ठोकी दिसतो मी माझ्या थोबाडावर लिवलाय नाही ना अंदाजी ना म्हणलो इकडे एक काम कर या कुत्रीला घराबाहेर काढ इकडे मी आपल्या घरामध्ये बिलकुल ठेवत नाही पाहिजे माझ्या घरी मला बिलकुल नाही पाहिजे नको ठेवू नको अरे बाबा का झालं गे तेल माणसाला का झाला उलट्या करून राहिली का झालं का झाला का झाला सत्यबाई हा अहो माहिती 2 दिवस झाले काय झाला बा 2 दिवस झाले आत्याबाई हा नुसती उलटी वाटते कोरड्या उलट्या होऊन राहिल्या चक्कर वाटते तब्येत बरी नाही वाटत आणि नुसतं आंबट खायची इच्छा होते आत्याबाई ओके मा तिला निंबू देऊ का सोडूनच जाईल निंबू गिंबू काचा होता नाही काय म्हणतात ते बाई 10 वर्ष झाले ग माझ्या घरामध्ये पारणं हल्ला नाही तुझी अवस्था पाहून मला असं वाटतं की यावेळेस तरी तुला गर्भधारणा राहिली बा काय म्हणता हो खरंच लय आनंदाची गोष्ट आहे एक काम कर तुझ्या पोटातला बाळ कसं आहे सुखरूप आहे की नाही दवाखान्यात जा चेकअप करून ये हळूवार जायचं हळूपणाने यायचं एवढं लक्षात ठेव ते बाई या वेळेत जर तुला काही झालं नाही तर माझ्यासारखी बदमाश कधी भेटणार नाही येते बाई आता तुम्ही जसे बोलले ना अगदी तसंच वाटत आहे मला पण पोटात तसंच वाटून राहिलं हे नक्की आई जगदंबेचीच कृपा पक्या तुझ्या बायकोला नाही का मला असं वाटतं की दिवस आहे तिले ना दवाखान्यात घेऊन जा कसं आहे तिचं बाळ मला आणून लवकर माहिती करून आणून दे तिले उलटी होते का हो तिले म्हणा शिदी कर म्हणा अरे तू का बोलू दे तोंडामधून दे तुले इंगला कोटचा का बरं कोट्यात नेऊ पुन्हा कोट्यात नाही दवाखान्यात नायपूरच्या बस स्टॉपवर जा तिथे दवाखाना आहे तिथे जा चेकअप करून ये लवकर जा रे बाई जाते पैसे दे ना हिच्याकडे आणि इथं कोणती काय हो जसं आत्याबाईने म्हटलं खरंच तसं होणार का म्हणजे मी आई आणि तुम्ही बाबा बनणार मला वाटते एकदम मा नंबर लागला काही बोलता का पण काही असो कारभारी 10 वर्षानंतर आपल्याला ही खुशी भेटली खरी गोष्ट आहे तुमची
फंदामध्ये पडलो तर आपलं घमेलं उरपाट होऊन हो हो खरी गोष्ट आहे कुठं होते तोही बी तसाच आहे अहो मला काही समजूनच नाही राहिलं आवाज हा. चला काही असं बाई खुशीची गोष्ट आहे पण नाही का माझा हात पकडून जाऊ चक्कर चक्कर वाटत आहे हा, हा, हा. मोठी खुशीची गोष्ट आहे